आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। अब हर खबर होगी अपडेट। मराठवाड़ा तेज न्यूज़ क्राइम अपडेट में आप सभी का स्वागत है। जैसे कि आप जानते हैं कि कुछ ही दिन पहले पुंडलिक नगर हनुमान चौक में फायरिंग का मामला सामने आया था, जिसको लेकर आला अधिकारी वहां पर देर रात वहां पर पहुंचे थे और पूरा पंचनामा कर, जिसमें से 8 आरोपी अभी गिरफ्तार किए गए हैं। दरअसल ये मामला आपसी रंजिश को लेकर बताया जा रहा है, लेकिन इस घटना को पुलिस ने पूरी तरह से संज्ञान लेते हुए 8 आरोपियों को घटनास्थल पर देर रात लेकर आई और वहां पर पूरी जानकारी हासिल की कि किस तरीके से वारदात को अंजाम दिया गया था। और इसी बात को लेकर जनता में पुलिस ने एक मैसेज भी देना चाहा कि किस तरीके से इस घटना को अंजाम देने की वजह से आपके भविष्य पर किस तरीके से वार हो सकता है या किस तरीके से आपका भविष्य बर्बाद हो सकता है। इसको लेकर भी पुलिस ने ये जानकारी दी कि आप इस तरीके की घटना को अंजाम देंगे तो आपका हाल क्या होगा, और इस घटना में जो लोग उस शख्स का साथ देते हैं जो इस घटना को अंजाम देता है तो उनका भी क्या हाल होता है। पुलिस ने हमारे से बातचीत करते हुए जनता को एक बहुत ही खूबसूरत मैसेज दिया है ताकि आप इस तरीके की घटना में शामिल ना हो और पुलिस के शिकंजे में ना फंसे, ताकि आपकी ज़िंदगी बर्बाद हो। देखिए इस पर हमारी एक रिपोर्ट। आप इस पर क्या राय रखते हैं कमेंट में ज़रूर बताइएगा। तब तक के लिए बने रहिए मेरे साथ। मैं हूं शेख मोहसिन और आप देख रहे हैं थोडं मागे या सगळे सरका मागे सरका कृत्यामुळे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील तक्रारदार यांनी नावानिशी फिर्याद दिलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही त्यातील आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। सदर घटना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचे आयोग श्री EPI कराळे आणि त्यानंतर त्याच्यासोबतच घडलेल्या दुसऱ्या गुन्ह्याचे आयोग CSI भालेराव यांच्यासह येऊन आम्ही सदर ठिकाणी जे गुन्हा झालेला आहे त्या गुन्हा करण्यासाठी त्यांनी कुठून आलेले आहेत, त्यांच्यासोबत कोण पुढे आले आणि त्या गुन्ह्यातील घटनास्थळ जे आहे त्या ठिकाणी त्या प्रत्येकाचा काय रोल होता आणि त्या फायर कोणत्या ठिकाणून केलेला आहे त्याबद्दलचा तपास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि सदरचा तपास आयोग आणि पंच यांच्या समक्ष आमच्या सर्व अंमलदार यांच्या मदतीने आम्ही तपास करत आहोत। या सगळ्या घटनेनंतर तुम्ही जे काही गुन्हेगारी कृत्य करणारे आरोपी आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता, कारण की याच्यामध्ये अनेक शिक्षण घेणारे तरुण देखील आहेत आणि स्पर्धा परीक्षा करणारे किंवा पोलीस भरती करणारे तरुण गुन्हेगारांच्या सोबत राहतात, त्यांना तुमचं काय आव्हान? सर्व जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत त्यांना योग्य तो शासन कायद्याप्रमाणे होतेच, पण जे शाळकरी मुलं आहेत, जे कॉलेजला जातात, जे व्यावसायिक शिक्षण घेतात, जे छोटे मोठे दुकान चालवतात, दुकानदार आहेत, पांटपरीवार आहेत, त्या सर्व व्यवसाय करणाऱ्या मुलांना, शिक्षण घेणाऱ्या नवयुवकांना यांना कुठल्याही भाईगिरी, डॉनगिरी, कुठली कंपनी हे छाटूरमाटूर लोकांच्या नादी लागू नका। त्यांचे डिप्प्या, त्यांच्यासोबत फोटो काढून कोणी मोठा होत नसतो। गुन्हेगारी ही गुन्हेगारी आहे आणि ते कायद्याने निषिद्ध आहे आणि त्याच्यावर त्यांनी जर कुठलं कृत्य केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते। आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये तुम्ही राहिल्यावर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता असते, कारण तो तुमच्यासोबत असताना कुठला गुन्हा केला तर तुम्ही देखील त्याच्यामध्ये सहआरोपी होऊ शकता, कारण त्याचं काय इंटेन्शन आहे हे तपासामध्ये आल्यानंतर तुम्ही देखील आरोपी होऊ शकता। याद्वारे आम्ही आव्हान करतो नवयुवकांनी, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण चांगल्या प्रकारे शिक्षण करा, आईवडिलांना घरी मदत करा आणि आपला देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही आहे आणि कायद्याचा अधिराज्य आहे। या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करतो की कायद्याचं पालन करा, घरच्या लोकांचा ऐका, वडीलधाऱ्यांचा मान ठेवा आणि
ही जी झुंडशाही गुंडगिरी आहे हे करणाऱ्या लोकांना विरोध करा किंवा काही असेल तर त्याबाबत आम्हाला पोलिसांना माहिती द्या. काही लोक मिसयूजपणा करतात. हे अशा प्रकारे हे गुंड लोक त्या इंस्टाग्रामवर ID करणार, त्याला लाईक्स करणार आणि ते यांना फॉलो करणार. आपल्याला जे फॉलो करायचं आहे, खूप राष्ट्रीय आयडॉल आहेत, खूप मोठे स्वातंत्र्य सेनानी झालेले आहेत आणि देशाच्या वर जेव्हा संकट येतं तेव्हा देशासाठी जीव देणारे, प्राण देणारे खूप मोठे अधिकारी आहेत, जे सैन्यात असतील, पोलीस खात्यात असतील. तुम्ही त्यांना फॉलो करा. एखादा समाजसुधारक असेल, कोणी कायदे पंडित असेल, त्याला फॉलो करा की त्यातून निश्चितच तुम्हाला काहीतरी चांगलं शिकण्यासाठी मिळेल. विनाकारण गुंडगिरी हे भाईगिरी करणाऱ्यांना फॉलो करू नका, त्यांना तुमचा आदर्श घेऊ नका.